नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जसं जसं दिवस कमी होऊ लागलेत त्याचप्रमाणे प्रचाराचा जोर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. मी सध्या आता आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये. गुलाबी थंडी पडली आहे आणि गुलाबी थंडीत प्रचाराची मोहीम जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण आपल्या या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्यांना जाऊन विचारूयात की नेमकं उमेदवारांना कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय, खऱ्या अर्थानं नागरिकांसमोर गेल्यानंतर नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, काय सांगणार, कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो? रिस्पॉन्स खूप आम्हाला सकारात्मक मिळतोय. आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जवळजवळ सगळीकडे आमचा फिरून झालेला आहे. लोकांकडून प्रतिसाद उत्तम येतोय. भाजप आणि शिवसेना युतीचं राज्य नक्कीच जळगावमध्ये येणार आणि आमच्या वॉर्डमधल्या 4ही उमेदवारांचा विजय हा नक्की आहे. अच्छा, इतरही उमेदवारांशी आपण बोलूया. तुम्हाला काय वाटतं की नागरिक नेमके तुम्हाला कोणते प्रश्न समोर मांडतायत किंवा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय नागरिकांकडे? नागरिक काही नाही, रस्ते व गटरी आम्हाला स्वच्छ आणि सुंदर करून द्यावे हीच रिस्पॉन्स आणि छान रिस्पॉन्स देत आहे. अच्छा, तुम्ही या ठिकाणी बरेच समाजसेवा करतात आणि अनेक ठिकाणी तुम्ही दिसत असतात, तर या परिसरामधले मूलभूत प्रश्न कोणते आहेत की ज्या प्रश्नांवरती तुम्हाला फोकस करावासा वाटतो आणि ते कामं झाली पाहिजे की जी राहिली आहेत, असं काय विषय? इथं पहिले तर भुयारी गटारी आणि काही ठिकाणी रस्ते बाकी आहेत. माननीय आमदार राजमा भोळेंच्या फंडातनं आणि पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेबांच्या DPTCतनं भरपूर इथं कामं झालेली आहेत. पण काही जी कामं बाकी आहेत ती करणं आहे. त्याकरता वार्डातल्या जिथं जिथं आम्ही भेटी देतोय, जिथं जिथं लोकांना मिळतोय त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जे काही आता चर्चा चालू आहे गावकीन भावकी काही नाही. इथं फक्त जे उमेदवार, कारण 3 उमेदवार नवीन आहे. मी मागच्या टर्मला नव्हतो पण त्याच्या मागच्या टर्मला नगरसेवक होतो. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. त्यांचं एकच म्हणणं आहे, भाऊ आम्हाला नातं गोतं नको, आम्हाला विकास हवा. अगदी खरं आहे. आणि यावेळेस पहिल्यांदाच उमेदवारी करणारे ते देखील नरेंद्र पाटील, ज्यांचं शोभाराम इन्फोटेक म्हणून सर्व्हिस आहे. सर, काय एकदम अचानक राजकारणात उडी घेतली आणि आज पहिल्यांदाच तुम्ही शिंदेच्या नाकडनं उमेदवारी करतायत? कसा नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि चांगली उडी घेण्यासाठी सगळ्यांनी, तुमच्यासारख्या सर्व मित्रमंडळींनी व नागरिकांनी प्रोत्साहित केलेलं होतं. खूप अडचणी होत्या, खूप अडचणी सोडवायच्या आहेत. आपल्याला नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. पण एक नगरसेवक काय करू शकतो हे आपल्याला लोकांना दाखवून द्यायचंय. जर इच्छा असेल तर आपण सर्व काही करू शकतो. अच्छा, पण तरी नागरिकांना कोणत्या मूलभूत प्रश्नांवरती तुम्ही या ठिकाणी मागवणार? जे मेन रस्त्यांमध्ये इलेक्ट्रिक पोल आहेत ते पण शिफ्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर नवयुवकांसाठी कोणत्याही प्रकारचं इथं मैदान नाही, ते आणणं गरजेचं आहे. लहान मुलांसाठी, वयस्कर लोकांसाठी आपल्याला इथं गार्डन नाहीये, ओपन जिम नाहीयेत. महिलांसाठी असं काही कोणत्याही सोयी सुखसुविधा नाहीयेत, तर ते आपल्याला आणण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न असेल आपला. अगदी खरं आहे. एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी भाजप सेनेची युती आणि उभाटा गटाची समोर असलेली दावेदारी या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय, नव्हे तर राज्याचं देखील लक्ष लागलंय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये नेमकं काय होतंय हे 16 तारखेच्या निकालानंतर समोर येणारच. तोपर्यंत प्रत्येक बातमीचा अपडेट पाहण्यासाठी आमचा आवाज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.